गुड मॉर्निंग. एज्युकेटर मीडियामध्ये सर्वांचं स्वागत आहे. बघा आज आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप तो चॅप्टर बघायचा आहे. त्यातला आपण राष्ट्रीय उत्पादन संकल्पना हा पॉईंट बघतोय. तर बघा लेक्चर नंबर आपला 16 आजचं. आपलं एज्युकेटर मीडिया चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि मी सिरीज लेक्चर सिरीज घेतो. आणि आपले लेक्चर नंबर 13 झाल्यानंतर 14 लेक्चर मिस डायरेक्ट 15 लेक्चर आपण घेतलेला आहे. 13 नंतर 14 लेक्चर नाही, 15 डायरेक्ट लेक्चर आहे आणि त्यानंतर 16. मग त्यामुळे 14 लेक्चर नाही. त्यामुळे असं काही जण वाटलं की 14 लेक्चर झालेलं आहे की टाकण्यात आलेलं नाही, तर ते लेक्चरच नाही. 13 नंतर डायरेक्ट 15 लेक्चर आहे. तर आपण डायरेक्ट मग सुरुवात करू. आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हा पॉईंट बघणार आहोत. तर बघा राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप मध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो. हा पॉईंट बघायला चालू केला आपण. राष्ट्रीय उत्पादनाशी संबंधित विविध संकल्पना पुढील प्रमाणे. हा पॉईंट आपण त्यातला जीएनपी एनपी बघितला. थोडा हा फास्ट मध्ये रिव्हिजन करून लगेच आपण फॅक्टर कॉस्टचा जीएनपी एनपी बघू. बघा स्थूल राष्ट्रीय उत्पादन बाजारभावाला म्हणजे जीएनपी जो आहे तो मार्केट प्राइसचा आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बाजारभावाला म्हणजे एनपी जो आहे तो मार्केट प्राइसचा. बघा आपण काय बघितलं, जर जीएनपी काढायचा असेल मार्केट प्राइसचा तर आपला स्थूल देशांतर्गत उत्पादन जीडीपी काढायचा अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न ऍड करायचं. म्हणजे मार्केट प्राइसचा जीडीपी काढायचा, म्हणजे मार्केट प्राइसचा जीएनपी काढताना मार्केट प्राइसचा जीडीपी काढायचा अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न म्हणजे तुम्हाला त्यावेळेस क्लिअर सांगितलं की परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न आणि परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न मध्ये फरक आहे. परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न म्हणलं तर फक्त भारतात येणारच धरायचं, कळलं, फक्त येणारच. परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न म्हणलं तर वजाबाकी कशी करायची की आपल्या भारतात येणारं प्लस भारतातून जाणारं वजा करून जे काही शिल्लक राहते ते परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न म्हणजे आपलं फक्त त्यात काउंट करायचं. मग परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न आपलं आपण यात समाविष्ट केले. स्थूल देशांतर्गत उत्पादन अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न आपण जीएनपी काढला. मग परत आपण एनएनपी कसा काढला, मार्केट प्राइसचा. एनएनपी कसा काढला, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बाजारभावाचा. तर बघा तसं इथं पण एनडीपी जो आहे तो मार्केट प्राइसचा एनडीपी काढायचा. निव्वळ देशांतर्गत उत्पादन जे आहे म्हणजे एनडीपी जो आहे मार्केट प्राइसचा बाजारभावाचा एनडीपी तो काढायचा अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न हे दोन्ही कन्सेप्ट कळले आहे. जीएनपी एनएनपी कसा काढायचा, जीएनपी काढताना मार्केट प्राइस जीडीपी अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न आणि एनएनपी काढताना एनडीपी मार्केट प्राइसचा अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. आता बघा ह्या ठिकाणी जीडीपी अधिक ह्या ठिकाणी कन्सेप्ट म्हणजे ह्याच्या ठिकाणी दुसरा फॉर्म्युला पण वापरू शकतो बरं का. परदेशात जाणारा घटक उत्पन्न वजा करायचं म्हणजे आता स्थूल देशांचं उत्पादन म्हणजे मार्केट प्राइस जीडीपी असा पण फॉर्म्युला होऊ शकतो. वजा परदेशात जाणारे घटक उत्पन्न अधिक परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न. परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न म्हणजे त्या पद्धतीने फॉर्म्युला आपण मागे बघितलं तसं दोन्हीकडे पण चालू होतं. म्हणजे इथं पण एनडीपी मार्केट प्राइसचा वजा परदेशात जाणारे घटक उत्पन्न अधिक परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न असा पण फॉर्म्युला इथं होतोय. म्हणजे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये जसं बघितला होता तो फॉर्म्युला इथेच आहे. बघा राष्ट्रीय उत्पादन मध्ये आपण काढला होता. राष्ट्रीय उत्पादन हा पण आपण फॉर्म्युला बघितला होता काय की देशांतर्गत उत्पादन वजा परदेशातून प्राप्त केलेले घटक उत्पन्न. परदेशातून जे काही प्राप्त केलेले घटक उत्पन्न अधिक परदेशात प्रदान केलेले घटक उत्पन्न अधिक परदेशातून प्राप्त घटक उत्पन्न. म्हणजे परदेशात देणार वजा करायचं घेणार आहे ऍड करायचं. हे झालं लक्षात आलं आपलं राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना. आता आपल्याला बघायचं आहे काय फॅक्टर कॉस्ट कसं काढायचं. बघा स्थूल राष्ट्रीय उत्पादन घटक किमतीने मोजलेला तो बघायचा आपल्याला. स्थूल घटक किमतीने मोजलेला फॅक्टर कॉस्ट जीएनपी. आता फॅक्टर कॉस्ट बघा स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे आहे तो जीएनपी फॅक्टर कॉस्ट मोजताना जीडीपी काढायचा फॅक्टर कॉस्टचा अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. फॅक्टर कॉस्ट जीडीपी काढायचा, जीडीपी फॅक्टर कॉस्टचा काढला अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. जीएनपी फॅक्टर कॉस्टचा काढताना जीडीपी फॅक्टर कॉस्टचा काढायचा अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. क्लिअर लक्षात आलं. मग फॅक्टर कॉस्ट जीडीपी काढायचं सगळ्यांना माहिती आहे. फॅक्टर कॉस्ट जीडीपी कसा काढतो आपण, आधी मार्केट प्राइस जीडीपी काढतो आणि त्याच्या मोजून आपण काय करतो
अप्रत्यक्ष कर वजा करतो आणि अनुदान त्यात मिसळतो, म्हणजे आपला फॅक्टर कॉस्टचा जीडीपी निघते. मग हा झाला स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे फॅक्टर कॉस्टचा जीडीपी अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न, म्हणजे आपण फॅक्टर कॉस्टचा जीडीपी काढला. बरोबर. आता फॅक्टर कॉस्टचा जीएनपी काढला. आता निव्वळ राष्ट्रीय उत्पादन घटक किमतीने मोजलेला म्हणजे एनएनपी आहे. फॅक्टर कॉस्टचा जो काही एनएनपी आहे तो कसं काढायचा बघा. निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजेच एनडीपी, फॅक्टर कॉस्टचा जो काही एनडीपी आहे इथे फॅक्टर कॉस्ट एनडीपी बरोबर का. घटक किमतीने मोजला एनडीपी काढायचा. मग घटक किमतीने मोजले एनडीपी तुम्हाला सर्वांना माहिती आहे. घटक किमतीला मोजले एनडीपी काढताना काय करतो आपण की मार्केट प्राइसचं एनडीपी आहे. पहिल्यांदा मार्केट प्राइसचं एनडीपी काढायचा. आपण काय करायचं मार्केट प्राइसचा एनडीपी काढायचा आणि मार्केट प्राइसचा एनडीपी काढून त्यातून वजा आपण काय करतो अप्रत्यक्ष कर अधिक त्यात अनुदान मिसळतो. क्लिअर झालं. मग निव्वळ देशांतर्गत उत्पादन एनडीपी फॅक्टर कॉस्टचा काढला अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न. आता बघा हा एनडीपी काढला फॅक्टर कॉस्टचा, त्याच्या आधी आपण काय केलं मग मार्केट प्राइसचा एनडीपी काढला. तर मार्केट प्राइसचा एनडीपी कसा काढा ते सुद्धा तर ते तुम्हाला मागचे लेक्चर सगळं लेक्चर केल्यावरच कळणार आहे. मार्केट प्राइसचा काय, फॅक्टर कॉस्टचा काय, एनडीपी कसा डायरेक्ट काढला आपण, जीडीपी कसा काढला मार्केट प्राइसचा, लेक्चर बघा तुम्हाला समजेल. मग फॅक्टर कॉस्टचा एनडीपी काढला अधिक परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न काढला आपण, म्हणजे आपला एनएनपी फॅक्टर कॉस्टचा मिळाला. आता हे दोन्ही गोष्टी तुम्हाला कळाल्या. म्हणजे जीएनपी फॅक्टर कॉस्ट मार्केट प्राइस फॅक्टर कॉस्ट आणि एनएनपी फॅक्टर मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट दोन्हीचंही आपण बघितलं. आता एक दोन्हीकडे लक्ष द्या अजून एकदा. जीएनपी एनएनपी डबल सांगतो. आता जीएनपी मार्केट प्राइसचा काढतो आपण. मार्केट प्राइसचा जीएनपी काढायचा आपल्याला मार्केट प्राइसचा. तर मार्केट प्राइसचा जीएनपी काढताना मार्केट प्राइसचा जीडीपी काढायचा, मार्केट प्राइसचा जीडीपी काढायचा अधिक परदेशातून फक्त निव्वळ घटक उत्पन्न, म्हणजे आपला मार्केट प्राइसचा जीएनपी मिळाला. बरोबर. आता मार्केट प्राइसचा आपण एनएनपी काढताना मार्केट प्राइस एनएनपी काढताना आपण मार्केट प्राइसचा जीडीपी काढायचा, एनडीपी काढायचा, मार्केट प्राइसचा एनडीपी अधिक परदेशातून फक्त निव्वळ घटक उत्पन्न, परदेशातून फक्त निव्वळ घटक उत्पन्न जीएनपी एनएनपी मार्केट प्राइस झालं. आता जीएनपी जातो फॅक्टर कॉस्टचा काढायचा जीएनपी आपला. तर फॅक्टर कॉस्टचा जीएनपी काढताना जो काय जीडीपी आहे फॅक्टर कॉस्टचा तो फॅक्टर कॉस्ट जीडीपी आधी काढायचा आणि फॅक्टर कॉस्टचा जीडीपी आधी काढून त्याच्यामध्ये परदेशातून फक्त निव्वळ घटक उत्पन्न करायचे, त्याच्यामध्ये परदेशातून फक्त निव्वळ घटक उत्पन्न ऍड करायचे, म्हणजे आपला फॅक्टर कॉस्टचा जीएनपी मिळाला. आणि फॅक्टर कॉस्टचा एनएनपी काढताना काय करायचं फॅक्टर कॉस्टचा एनएनपी काढताना त्यामध्ये एनडीपी जो आहे फॅक्टर कॉस्टचा एनडीपी काढायचा, फॅक्टर कॉस्टचा एनडीपी काढायचा अधिक परदेशातून फक्त निव्वळ घटक उत्पन्न ऍड करायचं, म्हणजे आपला फॅक्टर कॉस्टचा एनएनपी मिळेल. हे तुम्हाला क्लिअर करा. आता काय महत्वाची कन्सेप्ट आहे, ही महत्वाची कन्सेप्ट बघा. म्हणजे हा जो काय 4-5 सेंटेन्स आहेत ह्याच्यावर एकदम आयएमपी सेंटेन्स आहे ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. बघा घटक किमतींना मोजलेल्या निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाला काय घटक किमतींना मोजलेल्या म्हणजे घटक किमतीला जे काही मूळ आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन हे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन आहे घटक किमतीला, म्हणजेच काय फॅक्टर कॉस्टचा एनपी आहे, फॅक्टर कॉस्टचा एनपी किंवा घटक किमतीला मोजलेल्या निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाला देशाचं वास्तव राष्ट्रीय उत्पादन म्हणून संबोधलं जातं. म्हणजे आपल्या देशाचं वास्तव राष्ट्रीय उत्पादन म्हणजे करेक्ट राष्ट्रीय उत्पादन किंवा खरं राष्ट्रीय उत्पादन कशाला म्हणलं जातं आपण फॅक्टर कॉस्टचा एनपी याला म्हणतो. म्हणजे हा ज्यावेळेस निघेल त्यावेळेस आपण काढू त्यावेळेस देशाचं ॲक्युरेट म्हणजे वास्तव राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला समजेल आणि मग राष्ट्रीय उत्पन्न ते समजेल. आता बघा सेम तसंच आपण जे देशांतर्गत उत्पादन काढतो राष्ट्रीय उत्पन्न जसं आपण घटक किमतीला मोजलेलं जे काही निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बघितलं तसंच देशांतर्गत उत्पादनाच्या बाबतीत सुद्धा सेम आहे. म्हणजे काय आपण जीडीपी काढला एनडीपी काढला परंतु जो काय एनडीपी मार्केट प्राइसचा जीडीपी काढला मार्केट प्राइसचा एनडीपी काढला आणि मार्केट प्राइसचा आपण जीडीपी काढला हा फॅक्टर कॉस्टचा जीडीपी काढला आणि जो काय आपण फॅक्टर कॉस्टचा एनडीपी काढतो तो फॅक्टर कॉस्टचा जो काय आपला एनडीपी येईल एनडीपी निव्वळ देशांतर्गत उत्पादन निव्वळ राष्ट्रीय उत्पादन वेगळा निव्वळ देशांतर्गत उत्पादन आपण देशांतर्गत उत्पादनाच्या बाबतीत बोलतो. जसं इथं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घटक किमतीला मोजलेलं निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय की फॅक्टर कॉस्टला मोजलेला जो काही एनएनपी आहे तो वास्तव राष्ट्रीय उत्पन्न आहे. तसंच
वास्तव देशांतर्गत उत्पाद सुद्धा निव्वळ देशांतर्गत उत्पाद घटक किमतीला मोजलं ते असेल. म्हणजे काय, फॅक्टर कॉस्टचा जीडीपी, एनडीपी, फॅक्टर कॉस्टचा एनडीपी, ते सुद्धा निव्वळ म्हणजे वास्तव देशांतर्गत उत्पाद असेल. तर हे दोन गोष्टी कळल्या. आता बघा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, आपलं नॅशनल प्रोडक्ट बघायचंय. तर बघा, आता काढताना आपण कसं बघायचं सांगतो मला. स्थूल देशांतर्गत उत्पाद, काय, स्थूल देशांतर्गत उत्पाद. आता हा फॉर्म्युला आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा, आपल्याला काढायचा आहे. आपल्याला काढायचं हे. तर बघा, हे काढताना स्थूल देशांतर्गत उत्पाद आणि हा जो काय फॉर्म्युला वापरलाय, तो फॉर्म्युला आता जेवढं आपण अनुभवले फॉर्म्युले, म्हणजे जीएनपी, जीडीपी, एनडीपी, एनएनपी, त्या सर्वांची गोष्टी ह्याच्यात मिक्स केले आणि त्यावर फॉर्म्युला बनले. बघा, तर राष्ट्रीय उत्पन्न काढायचे आपल्याला, राष्ट्रीय उत्पन्न काढायचे. तर बघा काय करायचं मग, स्थूल देशांतर्गत उत्पाद मार्केट प्राइस, म्हणजे मार्केट प्राइसचा आता ह्याच्यामध्ये फॉर्म्युला कसं तयार होईल. स्थूल देशांतर्गत उत्पाद, स्थूल देशांतर्गत उत्पाद मार्केट प्राइस, म्हणजे मार्केट प्राइस जीडीपी मधनं वजा घसारा केला की आपल्याला काय मिळते, एनडीपी, मार्केट प्राइस एनडीपी. म्हणजे कसं मग, स्थूल देशांतर्गत उत्पाद मधनं वजा घसारा केला की हे एवढं काय झालं, यातनं वजा घसारा केला की आपला एनडीपी मिळते. म्हणजे इथपर्यंत आपला मार्केट प्राइस एनडीपी मिळाला. म्हणजे हा फॉर्म्युला पासून काय झाला, एनडीपी तयार झाला. एनडीपी झाला, बरोबर. आता मार्केट प्राइस एनडीपी, मार्केट प्राइसच्या एनडीपी मधून आपण जर अप्रत्यक्ष कर वजा केले आणि त्यात अनुदान मिसळलं तर आपल्याला काय मिळते, फॅक्टर कॉस्ट एनडीपी. बरोबर आहे का. म्हणजे ते फॉर्म्युले बघा कसे तयार होते, त्यातले फॉर्म्युला तयार होते. मार्केट प्राइस जीडीपी मधून घसारा वजा केला की मार्केट प्राइस एनडीपी मिळते आणि एनडीपी मिळाला. तर मग मार्केट प्राइस एनडीपी मधून अप्रत्यक्ष कर वजा केले आणि अनुदान मिसळले की आपला फॅक्टर कॉस्ट एनडीपी मिळते. फॅक्टर कॉस्ट एनडीपी म्हणजे परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न मिसळलं, ऍड केलं की आपला एनएनपी, फॅक्टर कॉस्टचा एनएनपी मिळते. फॅक्टर कॉस्टचा एनएनपी मिळते. म्हणजे आपलं निव्वळ झालं, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न झालं. मग काय, राष्ट्रीय उत्पन्न काढायचं म्हणलं, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न काय झालं तर ते अशा पद्धतीने लक्षात. म्हणजे तुम्हाला आता जीएनपी, जीडीपी, एनएनपी, एनडीपी सर्व गोष्टी क्लिअर झाल्या. हा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला कळालाय. तर आता आपण बघू बघा पुढे. आता ह्या पद्धतीच्या अगोदर आपण चार्ट, तुम्हाला एक चार्ट दाखवतो मी. त्या चार्ट मध्ये क्लिअर होतील गोष्टी. बघा, आता देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना आपण बघितली होती, राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना बघितली होत्या. बरोबर, देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना, राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना आपण बघितल्यात. आता आपला ह्याच्यावरून, ह्या चार्टवरून आता बघ कसं समजते, आपण जे का अभ्यासले ते चार्टवर अभ्यासाल. बघा, आपण पहिल्यांदा मार्केट प्राइसचा जीडीपी काढला. मार्केट प्राइसचा जीडीपी आपण काढला होता सुरुवातीला. स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभाव मोजलं, पहिल्यांदा काढलं. त्याच्यातून घसारा वजा केला, आपल्याला माहिती काय मिळालं, एनडीपी मिळाला. काय, मार्केट प्राइसचा एनडीपी आपला मिळाला, हे माहिती. परत एनडीपी मिळाला, हे पण तुम्हाला क्लिअर करा. परत बघा, ज्यावेळेस आपण जीडीपी, मार्केट प्राइस जीडीपी काढला, मार्केट प्राइस जीडीपी आला, त्याच्यामधून ज्यावेळेस आपण अप्रत्यक्ष कर वजा केले, अनुदान मिसळलं की आपल्याला काय मिळाला, अप्रत्यक्ष कर वजा केले आणि त्यात अनुदान मिसळलं की आपल्याला काय मिळालं, जीडीपी, फॅक्टर कॉस्ट जीडीपी. आपण फॅक्टर कॉस्ट जीडीपी काय केला की मार्केट प्राइसचा जीडीपी काढला आणि त्याच्यातून आपण अप्रत्यक्ष कर वजा केले, अनुदान मिसळलं, म्हणजे फॅक्टर कॉस्ट जीडीपी आपल्याला मिळाला. फॉर्म्युलावर का ह्याच्यावर तुम्हाला कळलं. हा जीडीपी जो आहे तो मार्केट प्राइस, त्यातून घसारा वजा केला की आपला मार्केट प्राइस एनडीपी मिळत होता, ते बघितलं आपण. तसंच आपण जीडीपी, फॅक्टर कॉस्ट जीडीपी करताना काय करत होते की मार्केट प्राइसच्या जीडीपी मधून अप्रत्यक्ष कर वजा करून अनुदान मिसळत होतं, मग आपला जीडीपी मिळत होता, फॅक्टर कॉस्ट जीडीपी मिळत होता. लक्षात, फॅक्टर कॉस्टचा जीडीपी मिळत होता. आता मग फॅक्टर कॉस्ट जीडीपी मिळाला आणि नंतर जे की जीडीपी मार्केट प्राइसचा एनडीपी आहे, मार्केट प्राइसची एनडीपी मधून जर आपण अप्रत्यक्ष कर वजा केले तर आपला
अप्रत्यक्ष कर जर वजा केला आपण, एनडीपी जो आहे तो मार्केट प्राइसचा एनडीपी जो आहे त्याच्यामधून जर आपण अप्रत्यक्ष कर वजा केले अनुदान मिळतं तर आपला फॅक्टर कॉस्ट एनडीपी मिळत होता. हे पण आपण बघितलंय बरोबर. म्हणजे जीडीपी फॅक्टर कॉस्टचा वजा काय एनडीपी फॅक्टर कॉस्ट मिळतो. आता बघा जर फॅक्टर कॉस्ट जीडीपी मधनं डायरेक्ट घसारा वजा केला तर आपला फॅक्टर कॉस्ट एनडीपी सुद्धा मिळते. म्हणजे काय की जर फॅक्टर कॉस्ट जीडीपी काढलाय, फॅक्टर कॉस्ट सोबत जीडीपी काढायचा आणि फॅक्टर कॉस्ट जीडीपी काढल्यानंतर आपला फॅक्टर कॉस्ट एनडीपी काढताना आज सुद्धा काढता येतो. कसं जीडीपी फॅक्टर कॉस्टचा काढला वजा घसारा करायचा, फॅक्टर कॉस्ट जीडीपी करायचा वजा घसारा करायचा, आपल्याला काय मिळते फॅक्टर कॉस्टचा एनडीपी. म्हणजे ह्या चार्टवर तुम्हाला एक गोष्ट काय कळलं का, तर बघा जीडीपी जीडीपी मार्केट प्राइस जीडीपी काढला पाहिजे आपण, त्यातून घसारा वजा केला एनडीपी मिळाला. जीडीपी मार्केट प्राइसचा त्यातून घसारा वजा केला आपल्याला काय मिळाला एनडीपी मार्केट प्राइसचा. जीडीपी मधून आपण मार्केट प्राइसच्या अप्रत्यक्ष कर वजा केला अनुदान मिळालं आपला फॅक्टर कॉस्ट जीडीपी मिळाला. आणि जीडीपी जो आहे मार्केट प्राइसचा त्याच्यामधून एनडीपी जो मार्केट प्राइसचा आहे त्याच्यामधून अप्रत्यक्ष कर वजा केला अनुदान मिळालं आपला एनडीपी मिळाला. एनडीपी मिळाला. आणि फॅक्टर कॉस्ट जीडीपी मधून सुद्धा आपण घसारा वजा केला तर आपला फॅक्टर कॉस्ट एनडीपी. जसं मार्केट प्राइस जीडीपी मधून घसारा वजा केला की एनडीपी मिळतो, तसंच फॅक्टर कॉस्ट जीडीपी मधून घसारा वजा केला फॅक्टर कॉस्ट एनडीपी आपला मिळतो. हे झालं आपण देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना बघितलं बरोबर. देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना बघितली. आता राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना बघायची. राष्ट्रीय उत्पादन संकल्पना मध्ये बघायची. जसं आपण देशांतर्गत उत्पादन संकल्पना बघितली तसं राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना बघा. जीएनपी मार्केट प्राइसचा बघायचा. काय बघायचं मार्केट प्राइसचा जीएनपी बघायचा, त्यातून घसारा वजा केला की मार्केट प्राइस आपला एनएनपी मिळतो. सेम सारखा जीएनपी आणि एनएनपी मध्ये जीएनपी मार्केट प्राइसचा बघायचा आणि जीएनपी मार्केट प्राइस बघितला की त्याच्यानंतर जी मार्केट प्राइसच्या जीएनपी मधून वजा घसारा केला की आपला एनएनपी प्राप्त होतो, मार्केट प्राइस एनएनपी मिळतो. तसंच जी मार्केट प्राइसचा जीएनपी आहे त्याच्यातून जर आपण मार्केट प्राइसच्या जीएनपी मधून जर आपण अप्रत्यक्ष कर वजा केले अनुदान मिळतं तर आपला फॅक्टर कॉस्टचा जीएनपी मिळतो, फॅक्टर कॉस्टचा जीएनपी मिळतो. सेम तसंच मार्केट प्राइसच्या एनएनपी मधून आपण अप्रत्यक्ष कर वजा केले अनुदान मिळतं तर आपला फॅक्टर कॉस्टचा एनएनपी मिळतो, फॅक्टर कॉस्टचा एनएनपी मिळतो. आणि जर आपला जीएनपी जो आहे फॅक्टर कॉस्टचा त्याच्यातूनच घसारा वजा केला तर आपला फॅक्टर कॉस्टचा एनएनपी मिळतो. मग आपण राष्ट्रीय उत्पादन संकल्पना आणि देशाच्या उत्पादनाची संकल्पना चार्टवर बघितलं. हे चार्ट एकदम महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. प्लस बघा आता आपण ह्या गोष्टी बघितल्या. आता बघा आपला अजून काय बघायचं मार्केट प्राइसचा जीडीपी आहे. मार्केट प्राइसचा जीडीपी अधिक परदेशातून फक्त निव्वळ घटक उत्पन्न मिळालं, त्यात परदेशातून फक्त निव्वळ घटक उत्पन्न मिळालं तर आपल्याला काय मिळतो मार्केट प्राइसचा जीएनपी. पण जीएनपी कसा काढायचा फॉर्म्युला तुम्ही बघितला होता. जीएनपी तुम्हाला सांगितलं कसं काढायचा. मग जीएनपी पण कसा काढला होता तर मार्केट प्राइस जीडीपी अधिक परदेशातून फक्त निव्वळ घटक उत्पन्न, मग आपल्याला जीडीपी मिळाला, जीएनपी मिळाला. बघा मग तोच सांगितलं जीडीपी काढला मार्केट प्राइसचा अधिक परदेशातून फक्त निव्वळ घटक उत्पन्न, मग आपल्याला काय मिळाला जीएनपी मिळाला. सेम एनडीपी एनएनपी काढताना एनएनपी कसा काढायचा मार्केट प्राइस एनएनपी काढताना एनडीपी मार्केट प्राइसचा काढला अधिक परदेशातून फक्त निव्वळ घटक उत्पन्न, आपल्याला काय मिळाला एनएनपी मिळाला. जीएनपी एनएनपी जे काय आपण बघितलं फॉर्म्युला ते चार्टनुसार आहे, एरोनुसार त्यांनी दाखवलेलं आहे. चार्टमध्ये आपण ते बघितलेलं आहे. म्हणजे आपल्या देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना, राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना तुम्हाला क्लिअर कळाली. आता राष्ट्रीय उत्पादन संकल्पनेमध्ये पिवळं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे म्हणजे वास्तव राष्ट्रीय उत्पन्न जे आहे आपण कशाला म्हणतो जीएनपी, आपलं एनएनपी फॅक्टर कॉस्ट घटक किमतीला मोजलं जे काय निव्वळ राष्ट्रीय उत्पादन आहे ते आपलं वास्तव राष्ट्रीय उत्पादन असतं. तसंच जीडीपी फॅक्टर घटक किमतीला मोजला जो काही जीडीपी एनडीपी असेल, घटक किमतीला मोजला जो काही एनडीपी असेल तो सुद्धा निव्वळ देशांतर्गत उत्पादन असेल, म्हणजे वास्तव देशांतर्गत उत्पन्न असेल हे सुद्धा बरोबर. तर बघा आपण मग हे राष्ट्रीय उत्पादन संकल्पना आणि देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना आता क्लिअर झाली.
ह्याच्यावरचा पॉईंट आमचा जाता कामा नये, मार्क जाता कामा नये, तुम्हाला पॉईंट व्यवस्थित समजले असतील. तर आता आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा पॉईंट घेऊन. लेक्चर कसं वाटलं आपल्या एज्युकेटर मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा. आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.